नमस्कार शेतकरी मित्रांनो, सफल कृषी ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, नापीक होत झालेल्या जमिनीला सुपीक करण्याचा आधार सफल कृषी ॲग्रोटेक करत आहे. आणि सफल कृषी ॲग्रोटेक खास शेतकऱ्यासाठी घेऊन आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खतं, ज्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तर वाढेलच, पण जमिनीमध्ये गांडुळांची संख्याही वाढेल आणि नापीक होत चाललेले जमीन सुपीक होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा खूप मोठा होणारा फायदा होणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जे आपण लिक्विड पाहतात, ह्या सफल शेतीचा मार्ग प्रगतीचा सफल कृषी ॲग्रोटेक भूमी पॉवर पिकांच्या पांढऱ्या मुळी सर्वोत्तम आहार जो काय असेल तो या भूमी पॉवर लिक्विडमध्ये आहे. तर या भूमी पॉवर लिक्विडमध्ये असणाऱ्या घटकांची यादी ऑर्गॅनिक कार्बन आहे 40 ते 50%, त्यानंतर स्वीड आहे, फुलविक ॲसिड आहे, ह्युमिक ॲसिड आहे आणि ज्या विटॅमिनचा समावेश केलेला आहे ते विटॅमिन B1, B2, B6 ह्या विटॅमिनचा या सफल भूमी पॉवरमध्ये वापर केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं पीक अगदी समृद्धीने पिकाची कशी वाढ होईल या गोष्टीकडे या कंपनीने अधिक जोर दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे माझं पूर्ण 1 एकर क्षेत्र, या 1 एकर क्षेत्रासाठी 150 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 150 लिटर पाण्यामध्ये 3 लिटर भूमी पॉवरचं लिक्विड मी मिक्स केलेले आहे. आता येणारा जो रिझल्ट आहे तो या अगोदरही वापरलेला खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं फळबागा असेल, भाजीपाला असेल, त्यानंतर फुलशेती असेल, आपण किंवा कांदा असेल, म्हणजे शेतीमध्ये घेतलं जाणारं कोणत्याही पिकाला तुम्ही पाण्यातून तुम्ही देऊ शकता. तर मी आता हे बॅरलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बॅरलमध्ये टाकून घेतल्यानंतर मी आता बरोबर एक 20 लिटरच्या पंपाने ड्रीपमधून सोडून देणार आहे. तर हे सोडल्यानंतर माझं जे पीक आहे ते पिकांना काय फायदा होऊ शकतो. तर सरासरी शेतकऱ्यांनो, सफल भूमी पॉवरच्या वापरामुळे कोणत्याही ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, पिकांची योग्य वाढ होऊन पीक निरोगी आणि कसदार राहण्यास थोडीशी मदत होणार आहे. त्यानंतर फळझाडे, मी अगोदरच उल्लेख केला, फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला, ऊस यांचा जर फुटवा असेल, फुटवा जर चांगल्या प्रकारे करून घ्यायचा असेल तर आपण रासायनिक खतं वापरतो. तर हे खत लिक्विड जर आपण सोडलं तर योग्य प्रकारे फुटवा होणार आहे. फुटव्यांची संख्या वाढून पिकाला चांगल्या प्रकारची काळोखी येते. त्याचप्रमाणे फुलकळ्यांची मादी संख्या असंख्य वाढते. सफल भूमी पॉवरच्या वापरामुळे पिकातील रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढून पीक कसदार आणि निरोगी राहणार आहे. सफल भूमी पॉवरच्या वापरामुळे ऊसाचा जुना खोडवा देखील नव्यासारखा जोमदार फुटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर जमिनीतला खरं सेंद्रिय कर्ब वाढला तर नक्कीच आपल्या शेती बलवान होणार आहे आणि शेतकऱ्यांचा जो खरा मित्र आहे गांडूळ, तो गांडुळांची संख्या वाढणार आहे आणि पीक निरोगी आणि कसदार राहणार आहे. तर जो प्रयोग माझ्या शेतामध्ये मी केलेला आहे, आलेला हा उत्तम रिझल्ट. तर शेतकरी मित्रांनो, या अगोदर या खताचा मी प्रयोग केलेला आहे आणि या खताचा हा जो व्हिडिओमध्ये दिसतोय आपल्याला, या अगोदर या खतांचा मी ड्रेंचिंगसाठी वापर केलेला आहे आणि ड्रेंचिंगसाठी कसा वापर करायचा, काय करायचं ते पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपण कळवण्याचा प्रयत्न करू आणि रिझल्ट आल्यानंतरच हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ काढण्यासाठी या खतांचा वापर मी करत आहे. शेतकरी मित्रांनो, हे आहे गोल्ड रिच प्लस. हे अत्यंत पौष्टिक उत्पादन आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय नायट्रोजन, खनिजे, कार्बोहायड्रेट्स, ॲम्युनो ॲसिड किण्वन प्रक्रिया करून प्रेस्ड सेंद्रिय उत्पादन आहे. यामध्ये ॲमिनो, एन्झामाइन्स, नायट्रोजनची उत्तम टक्केवारीचा वापर केलेला आहे. जमिनीच्या सर्व वाढीसाठी आणि पिकाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गुणवत्ता नियमावलीतून हे गोल्ड रिच प्लस तयार केलेलं आहे. तर हे या बॅरलमध्ये मी कालवून
माझ्या जमिनीला सोडणार आहे, म्हणजे पिकांना सोडणार आहे, ज्याचा अगोदरही खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. तर गोल्ड रिच प्लस जमिनीसाठी का आवश्यक आहे तर लक्षात घ्या, आपल्या पिकाला लागण्यासाठी काही घटकांची खूप आवश्यकता असते. त्यामध्ये पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, कार्बोहायड्रेट्स यासारख्या दुर्मिळतेमुळे रूट गोल्ड अद्वितीय पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी परिपूर्ण बनते, जे उच्च उत्पादन देणार आणि त्याचबरोबर चांगल्या दर्जाच्या कृषी उत्पादनासाठी आवश्यक असणार आहे. हे इतर कोणत्याही खतापेक्षा अधिक स्पर्धात्मक CNR विकसित करते. आणि हे खत पिकाला टाकल्यानंतर पिकाची गुणवत्ता तर वाढणारच आहे, पण पिकाची गुणवत्ता वाढून जमिनीतील सेंद्रिय कर्ब असेल, पिकाची गुणवत्ता असेल, पिकांची काळोखी असेल, त्यानंतर उत्पादनामध्ये कमीत कमी 25 ते 30% वाढ होऊन शेतकऱ्यांना एक मानसिक समाधान मिळवून देणारे हे उत्पादन आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून आभार आहे. हा वैयक्तिक माझ्या प्लॉटला आलेला खूप सुंदर असा अनुभव आहे. आणि जर सेंद्रिय खत असेल तर या खताची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला सांगतो बा. तर हा जो समोर झेंडू आपण पाहत आहे, या झेंडूसाठी मी सेंद्रिय खत बेसल डोसमध्ये वापर केलेला आहे. तर तो पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल की कोणत्या प्रकारचा बेसल डोस टाकला. त्यानंतर एका झाडाला जर आपण पाहिलं, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, 6, 7 फुटवे कसे निघाले. आणि हा झेंडू म्हणजे फक्त एक मोजून 15 ते 16, 17 दिवसाचा 16 दिवसाचा हा झेंडू आहे पहा मित्रांनो.